वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी आणि आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन। काय सांगतो हा लॉ आपल्याला? तर एखाद्या ऑब्जेक्ट जो आयदर रेशला असेल अथवा युनिफॉर्म मोशनने मूव्ह करतोय अशा ऑब्जेक्ट वरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी बदलते, मोमेंटम बदलतं आणि त्याच्याच रिलेटेड हा लॉ आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स। ते एखाद्या ऑब्जेक्ट वरती जेवढा आपण फोर्स अप्लाय करतोय त्या फोर्सला डायरेक्टली प्रपोर्शनल काय असणार आहे? त्या ऑब्जेक्टचं अथवा बॉडीचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम। रेट म्हणलं की डिवाइडला टाइम येणं कंपल्सरी आहे, सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, की जेवढा वेळ ते मोमेंटम बदलण्याला लागणारा वेळ आहे त्या टाइमने आपण डिवाइड करणार आहोत। मग समजा एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी v होती, ती बदलून होणार आहे v प्लस डेल्टा v, म्हणजे डेल्टा v एवढा त्या वेलॉसिटी मध्ये चेंज झाला आणि त्याचं जे मोमेंटम सुरुवातीला p इज इक्वल्स टू mv होतं ते बदलून किती होणार बाळांनो? डेल्टा p इज इक्वल्स टू मास इंटू डेल्टा v। तर हा आहे मोमेंटम मधला बदल। नवीन मोमेंटम p प्लस डेल्टा p असणार आहे, पण आपल्याला फक्त इथं नवीन मोमेंटम किती याच्याबद्दल डिस्कस करायचं नाहीये, आपल्याला फक्त डिस्कशन करायचं आहे की मोमेंटम कितीने बदललंय आणि त्यामुळे आपण इथं घेतलंय डेल्टा p इज इक्वल्स टू मास इंटू डेल्टा v। ही ती क्वांटिटी आहे जेवढ्याने मोमेंटम बदललेला आहे। तर पुन्हा आपण बघूया की अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू dp अपॉन dt आणि प्रपोर्शनल चिन्ह काढून टाकायचं असेल तर आपण काहीतरी कॉन्स्टंट पकडतो, परंतु इथं आपण तो कॉन्स्टंट 1 अज्युम करणार आहोत। सो f विल बी इक्वल्स टू dp अपॉन dt। आता जर p म्हणजेच मोमेंटम, त्याचा फॉर्म्युला असणार मास इंटू वेलॉसिटी आणि इथं आपल्याला दोन केस घ्यायचे आहेत की जी पहिली केस आपल्याला काय सांगते की जर समजा फक्त वेलॉसिटी बदलली, मास बदलत नाही, म्हणजे कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण बाळांनो? तर एखादी बुलेट गन मधून फायर केली आणि ते पुढे ट्रॅव्हल करत चाललेले आहे 1 डायमेन्शन मध्ये। या केसमध्ये बुलेटचा मास ड्युरिंग द ट्रॅव्हल यामध्ये बदलत नाहीये, मग काय बदलणार आहे? स्पीड हळूहळू बदलत जाईल, काहीतरी बदल होत राहील। समजा अपवर्ड डायरेक्शनला बुलेट फायर केली, ते वरती जात असताना त्यावरती ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड लागतं, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामुळे त्याचा स्पीड कमी 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 होणार आहे। मग इथं आपण बुलेटचा मास बदलला असं म्हणतच नाही, कारण ते बदलत नाही। मग अशा केसमध्ये काय बदलते? फक्त वेलॉसिटी बदलते। त्यावेळेस आपला फॉर्म्युला कसा बनणार? तर मास कॉन्स्टंट पकडणार आणि या वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण। सो फोर्स विल बी मास इंटू dv अपॉन dt आणि फोर्स इज इक्वल्स टू dv अपॉन dt म्हणजे आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं? तर ॲक्सेलरेशन। म्हणून आपल्याकडे फॉर्म्युला काय मिळाला? f इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन आणि हा तो फॉर्म्युला आहे ज्याच्या आधारे आपण या टॉपिकमध्ये बरेचसे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। ही झाली फर्स्ट कंडिशन। समजा हाच लॉ आणखी कशा प्रकारे अप्लाय करता येतो, आणखी कोणत्या केससाठी अप्लाय करता येतो? तर की जर एखाद्या वेळेस ऑब्जेक्टची वेलॉसिटी बदलत नाहीये, फक्त मास बदलत राहणार आहे। हे कुठं होतं? एक तर रॉकेट प्रपोर्शन, ज्यावेळेस एखादा रॉकेट आपण फायर करतो आणि ते वरती ट्रॅव्हल करत होतं, त्या रॉकेटमधून जे काही फ्यूल आहे ते बर्न होतं, म्हणजे त्या फ्यूलचं मास कमी कमी होत चाललंय आणि तरी सुद्धा त्या रॉकेटचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंट स्पीडने ते अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत चालले। ही एक केस झाली। अथवा दुसरी केस काय असू शकते की समजा दोन पुलीज आहेत आणि दोन पुलीजच्या सहाय्याने एक बेल्टचा वापर आपण करतोय की याला कन्व्हेयर बेल्ट सिस्टीम म्हणतात। ज्यावेळेस ह्या दोन्ही पुली एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरायला लागतील, हा बेल्ट v एवढ्या स्पीडने पुढे पुढे पळणार आणि इकडे या प्रकारे मूव्ह करत राहणार, हे अशा प्रकारे मूव्ह होत राहणार आहे बेल्ट। आणि याचा वापर कशासाठी करणार? तर ह्या एका जागी ठेवलेला काही ऑब्जेक्ट, काही वस्तू, काही मास ते इथून ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचवायचं आहे। मग या केसमध्ये या बेल्टचा जो स्पीड आहे तो बदलणार नाही, परंतु हे जे बॉक्सेस येणार आहेत ते मास बदलत जाणार आहे। हा बॉक्स इथे पोहोचला, पाठीमागे दुसरा बॉक्स ठेवला आपण, पण हा दुसरा बॉक्स ठेवण्याआधी त्या बेल्टवरती एकच बॉक्स होता, नंतर सेकंड बॉक्स ठेवला, नंतर थर्ड बॉक्स ठेवला आणि जसे बॉक्स इकडे पोहोचेल त्यावेळेस तो बॉक्स काढून घेतला। म्हणजे इथं बदल कशामध्ये व्हायलाय? तर मासमध्ये बदल आलाय। बेल्टचं मास बदलत नाहीये, त्या बेल्टवरती ठेवल्या जाणाऱ्या बॉक्सेसचं मास बदलायला लागलंय। म्हणजेच
इथं मास चेंज व्हायलंय परंतु बेल्टचा जो स्पीड आहे तो बदलणार नाही आणि अशा केससाठी आपण हा जो फॉर्म्युला आहे F = d/dt मास इंटू वेलॉसिटी, यात वेलॉसिटीला कॉन्स्टंट पकडणार आणि डेरिव्हेटिव्ह आपण कोणाचा काढणार, मासचा. सो फॉर्म्युला बनेल F = v dm/dt. तर ह्या दोन केस होत्या की जिथे न्यूटन सेकंड लॉ आपण अप्लाय करणार. दोन्ही बद्दलचे काही क्वेश्चन्स आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी फोर्स या फॉर्म्युलाचा वापर करून आपण फोर्स बद्दलचे युनिट, डायमेन्शन हे सगळं डिस्कस करूया. फोर्स म्हणजे काय, त्याचे इफेक्ट काय काय होतील ते बघूया. तर डेफिनेशन ऑफ फोर्स काय असणार, फोर्स म्हणजे अ पुल और पुश. फोर्सची सिंपल डेफिनेशन आहे अ पुल और पुश. एखाद्या ऑब्जेक्टला ओढणं अथवा ढकलणं म्हणजेच काय असणार आहे बाळांनो, फोर्स. अ पुल और पुश विच चेंजेस और टेंड्स टू चेंज. म्हणजे एखाद्या वेळेस प्रत्येक वेळी आपण फोर्स अप्लाय केला म्हणजे ऑब्जेक्टची सिच्युएशन जी काही अवस्था आहे ती बदलेलच असं होणार नाही. परंतु जर ऑब्जेक्ट एकतर त्याची अवस्था बदलेल अथवा बदलण्याची टेंडन्सी मध्ये असेल. म्हणजे फोर्स म्हणजे काय डिफाइन करता येतं, पुल और पुश विच चेंज और टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और ऑफ युनिफॉर्म मोशन. एखाद्या ऑब्जेक्टचे रेस्ट असणारी अवस्था अथवा मोशन मध्ये असणारी अवस्था एकतर बदलू पण शकते किंवा फक्त बदलण्याच्या टेंडन्सी मध्ये असते. अशा केसला, अशा क्वांटिटीला, अशा पुल और पुशला आपण काय म्हणणार बाळांनो, तर फोर्स म्हणणार. मग फोर्सची जर डेफिनेशन असेल तर डेफिनेशन नुसार त्याचे इफेक्ट काय काय होऊ शकतात हे पण आपण पाहून घेऊ. जसे की आपल्याला माहिती आहे फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन जर वेक्टर क्वांटिटी असेल तर फोर्स सुद्धा वेक्टर क्वांटिटी असणार आहे. आणि त्याचे इफेक्ट काय काय होऊ शकतात की रिझल्टंट फोर्सचे इफेक्ट आपण इथं समजून घेणार आहोत. पहिला, रिझल्टंट फोर्स मे चेंज ओनली स्पीड. काय बदलू शकतं, फक्त स्पीड. म्हणजे काय, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जो स्ट्रेट लाईनने एका डायरेक्शनने मूव्ह करत चाललाय आणि त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा स्पीड वाढणार आहे. आपण व्हेकलचं उदाहरण घेऊ शकता की जे स्ट्रेट रोडवरती ट्रॅव्हल करत चालले, समजा त्याचा स्पीड सुरुवातीला 30 km/h आहे आणि अचानक ड्रायव्हरने ॲक्सेलरेट केलं म्हणजे जो फोर्स लावला इंजिन कडून तो कुठले लावला, त्याच डायरेक्शन लावला. डायरेक्शन तर बदललेली नाहीये, मग फक्त काय बदलले, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हणजेच स्पीड बदलला. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे कशामध्ये बदल होऊ शकतो की फक्त स्पीड पण बदलता येतो, डायरेक्शन विदाउट चेंजिंग द डायरेक्शन ओनली स्पीड कॅन बी चेंज. रिझल्टंट फोर्स मे चेंज ओनली डायरेक्शन ऑफ मोशन. हे आपला सर्क्युलर मोशन मध्ये पाहायला मिळेल की रिझल्टंट फोर्स हा स्पीड न बदलता म्हणजे वेलॉसिटीची मॅग्निट्यूड न बदलता त्याचा इफेक्ट काय होऊ शकेल की फक्त डायरेक्शन बदलत राहील. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्कलमध्ये फिरतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती प्रत्येक वेळी सेंटरकडे ऍक्ट होणारा एक सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये शिकणार आहात. तर इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल तर स्पीड म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी बदलणार नाहीये परंतु त्या पार्टिकलची डायरेक्शन मात्र प्रत्येक पॉइंटला बदलत जाणार आहे. त्यावेळेस त्या पार्टिकलवरती ऍक्ट होणारा फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्याबद्दल नंतर बोलूया. रिझल्टंट फोर्स मे चेंज बोथ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे काय काय कशामध्ये बदल करता येऊ शकतो की फोर्सचा वापर करून फक्त स्पीड बदलता येतो अथवा फोर्सचा वापर करून स्पीड ॲज इट इज ठेवून फक्त डायरेक्शन बदलता येते अथवा स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही बदलता येऊ शकतं. किंवा कधी कधी हा जो रिझल्टंट फोर्स आपण एखाद्या ऑब्जेक्टवर जर अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टचा शेप आणि साईज सुद्धा बदलतं. फॉर एक्झाम्पल स्पंज बॉल, त्याच्यावरती आपण चारी बाजूंनी फोर्स अप्लाय केला तर त्या स्पंज बॉलची शेप साईज काय होते, बदलणार आहे. तर हे झाले फोर्सेसचा इफेक्ट काय काय होऊ शकतो. आता फोर्स जसं मागास सांगितलेलं फोर्स कसली क्वांटिटी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. का, कारण फोर्सचा फॉर्म्युला आपण शिकला होता F = मास इंटू ॲक्सेलरेशन. जर ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी असेल तर फोर्स सुद्धा काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. तर SI युनिट ऑफ फोर्स सांगितलेला न्यूटन तयार करूया. आता हे 1 न्यूटन हे कन्व्हर्जन फॅक्टर दिलाय. आधी आपण युनिट काय येतं हे बघूया. तर फोर्सचा फॉर्म्युला आपण काय शिकलाय, F = मास इंटू ॲक्सेलरेशन.
मग आपल्याला या फोर्ससाठीचं युनिट बनवायचंय. मास कशामध्ये मेजर करतो आपण? किलोग्रॅम. ॲक्सेलरेशनचं एसआय युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ॲक्सेलरेशनचं एसआय युनिट. मग किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर यालाच हे झालं अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, ज्या काही क्वांटिटी त्यामध्ये आहेत त्यानुसार हे फोर्सचं युनिट झालं. युनिट कोणाचं? फोर्सचं युनिट आलं. परंतु फोर्सला एक्सप्लेन करण्याचं काम, जगासमोर मांडण्याचं काम हे न्यूटनने केलं होतं आणि म्हणून आपण किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ऐवजी ज्या सायंटिस्टने हे जगासमोर मांडलं, चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, त्या सायंटिस्टच्या नावाने आपण त्याचं युनिट लिहितो आणि जे असणार आहे 1 न्यूटन. आता इथं जे आपण न्यूटन लिहिलेलं आहे ते अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन, जे काही रूल्स आहेत साइन युनिट लिहिण्यासाठी त्या रूल प्रमाणे लिहिलेलं आहे. तुम्ही याला असं पण लिहू शकता 1 न्यूटन आणि हे कन्व्हर्जन फॅक्टर दिलाय 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाइन. मीन्स की 1 न्यूटन हे एसआय मध्ये न्यूटन आहे, सीजीएस मध्ये त्याचं युनिट डाइन असणार आहे. की एसआय युनिटचं कन्व्हर्जन सीजीएस मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 10⁵ ने मल्टिप्लाय करावं लागेल. अथवा जर एका डाइनचं कन्व्हर्जन न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग सीजीएस युनिट काय येऊ शकतं बाळांनो? की किलोग्रॅम हे मासचं युनिट आहे एसआय सिस्टीम मध्ये. सीजीएस सिस्टीम मध्ये आपण मोजू त्याला ग्रॅम मध्ये. मीटर हे लेंथचं युनिट आहे एसआय सिस्टीम मध्ये, सीजीएस मध्ये त्याला आपण मोजणार सेंटीमीटर. आणि टाइमचं युनिट एसआय सिस्टीम अथवा सीजीएस सिस्टीम दोन्हीमध्ये सेमच असतं. सो ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे असणार आहे युनिट, किंवा यालाच आपण म्हणणार आहोत डाइन. आणि किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर यालाच काय म्हणणार आहोत? न्यूटन. तर हे होते कशासाठी? की युनिट कसं आपण कशा पद्धतीने तयार केलं. आता बघूया इथे जे डायमेन्शन दिसत आहेत ते डायमेन्शन कसे आले. तोही काही सिंपल फॉर्मॅट आहे. डायमेन्शन युनिटवरून बनवू शकता अथवा फॉर्म्युल्यावरून बनवू शकता. की मासचं डायमेन्शन आपण लिहितो m. ॲक्सेलरेशनसाठी डायमेन्शन असणार आपल्याकडे, ॲक्सेलरेशनचं युनिट जर ऑब्झर्व केला तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर इज द युनिट ऑफ लेंथ. सो डायमेन्शन लिहिताना l⁻⁴ अथवा फक्त लेंथसाठी l लिहूया. पर सेकंद डिवाइडला आहे आणि सेकंद आहे म्हणून टाइम (−2). सो काय आला? mLT⁻⁻2. दीज आर द डायमेन्शन्स फॉर फोर्स. इथंपर्यंत कळलं असेल तर आता पुढचा पार्ट आपण डिस्कस करूया. न्यूटन सेकंड लॉ बद्दलचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघू आपण. हे काय काय बदल कशामध्ये कशा प्रकारे होऊ शकतो. की इन द सेकंड लॉ जर F = 0 याचा अर्थ ॲक्सेलरेशन सुद्धा 0. का बरं असं सांगतोय आपण? कारण जसं आता आपण डिस्कस केलं होतं की फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? F = मास इंटू ॲक्सेलरेशन. जर आपण फोर्स 0 ठेवला तर इनडायरेक्टली ॲक्सेलरेशन सुद्धा काय होणार आहे? 0. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करत नाहीये, रेस्टला आहे अथवा युनिफॉर्म मोशनने मूव्ह करतोय, ज्यावेळेस ॲक्सेलरेशन 0 आहे याचाच अर्थ त्या ऑब्जेक्टवरती अप्लाय होणारा फोर्स सुद्धा 0 आहे. असं नाहीये जर फोर्स 0 असेल तर ॲक्सेलरेशन 0 असेल. समजा एखादा खूप हेवी ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती स्मॉल फोर्स ॲक्ट करताय, या केसमध्ये फोर्स 0 नाहीये पण ॲक्सेलरेशन किती ऑब्जेक्टचं? 0 आहे. इथं आपल्याला ते सांगायचं नाही. इथं सुरुवातीला आपण म्हटले फोर्स जर 0 असेल तर याचा अर्थ हा होईल की ॲक्सेलरेशन 0च आहे. परंतु एखाद्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन 0 आहे म्हणजे फोर्स 0 असेलच असं नाही. आणि या टाईपचे तुम्हाला इन्फॉर्मेशन का गरजेचे आहे? ज्यावेळेस तुम्ही असर्शन रिझन टाईप क्वेश्चन सोडवायला जाता, स्टेटमेंट टाईपचे क्वेश्चन सोडवता अथवा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन असणारे MCQ ट्राय करता, त्यावेळेस हे कंप्लीट नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर हा होता पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगतो इथं बघायचं आहे की इन द सेकंड लॉ इज अ वेक्टर लॉ. इट इज इक्विव्हॅलेंट टू 3 इक्वेशन्स, वन ऑफ ईच कंपोनंट ऑफ द वेक्टर्स. हे कोणते कोणते इक्वेशन आहेत? तर पुन्हा एकदा F = मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यापूर्वी आपण लिहिलं होतं F = dv/dt. मग फोर्स हा जर वेक्टर क्वांटिटी असेल तर 3 डायमेन्शनमध्ये फोर्सचा x कंपोनंट असणार आहे, फोर्सचा y कंपोनंट असेल आणि फोर्सचा z कंपोनंट सुद्धा असेल. जर त्याचबरोबर इथं आपल्याला सांगता येतं की फोर्सचा x कंपोनंट हा कसा असणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण मोमेंटमचाही कोणता कंपोनंट घेणार आपण? x कंपोनंट अथवा मास इंटू ॲक्सेलरेशन. मग त्यावेळेस ॲक्सेलरेशनचा सुद्धा कोणता कंपोनंट असेल बाळांनो? xच कंपोनंट असेल.
पुढे जर वाय कंपोनंट लिहायचं झालं तर इक्वेशन या प्रकारे येऊ शकतं आणि झेड कंपोनंट मध्ये लिहायचं असेल तर या प्रकारे येऊ शकतं की एफ झेड इज इक्वल्स टू डीपी अपॉन डी इज इक्वल्स टू एम ए. पण मोमेंटम आणि ॲक्सेलरेशन दोन्ही क्वांटिटीचे आपण कोणते कंपोनंट घेणार? झेड कंपोनंट घेणार. ओके. त्याच्यानंतर याचा अर्थ असा होतो की फोर्स इज नॉट पॅरलल टू द वेलॉसिटी ऑफ बॉडी. ते बरोबर आहे. सर्क्युलर मोशनमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे की फोर्स हा प्रत्येक वेळी जिकडे वेलॉसिटीची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला फोर्स असेलच असं नाही. यापूर्वी आपण बघितलं होतं 1D 2D मध्ये की रिटार्डेशन जर होत असेल म्हणजे स्पीड कमी होत असेल, ऑब्जेक्ट समोर चाललाय, स्पीड कमी व्हायला, याचा अर्थ ॲक्सेलरेशन अपोजिट साईडला आहे. मग जिकडे ॲक्सेलरेशन तिकडेच फोर्स. असं पण होऊ शकतं. मग इथं पॅरलल आहे का? नाही, अँटी पॅरलल आहे म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. सर्क्युलर मोशनचा विचार जर केला आपण की तिथं समजावून सांगायचं तर या प्रकारे सांगता येतं की समजा एखादा ऑब्जेक्ट हा सर्कलमध्ये फिरतोय आणि या पॉइंटला विचार केला तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी असणार टँजेन्शियल. पण जर हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर या ऑब्जेक्टवरती सेंटरकडे ऍक्ट होणारा एक फोर्स असतो ज्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं बघू शकता व्हेलॉसिटी टँजेन्शियल आहे आणि फोर्स हा रॅडियल आहे, टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस आहे. म्हणजे ह्या दोघांमधले डायरेक्शन अँगल असणार 90 डिग्री, म्हणजे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. पण इथं म्हणूनच वाक्य सांगितलंय की फोर्स इज नॉट पॅरलल टू द वेलॉसिटी ऑफ द बॉडी बट मेक्स सम अँगल विथ इट. इट चेंजेस ओनली द कंपोनंट ऑफ वेलॉसिटी अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता इथं काय सांगायचं आहे की फोर्स हा प्रत्येक वेळी वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्येच असेल असं नाही. त्याच्यासोबत काही ना काही वेगवेगळा अँगल तयार करता येऊ शकतो आणि फोर्समुळे त्या जिकडे फोर्स अप्लाय व्हायला आहे फक्त त्याच डायरेक्शनचा वेलॉसिटीचा कंपोनंट बदलू शकतो. पुढचा पॉइंट, द कंपोनंट ऑफ वेलॉसिटी नॉर्मल टू द फोर्स रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे जसं आता आपण बघितलं होतं की सर्कलमध्ये फिरत असताना वेलॉसिटी टँजेन्शियल आणि फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर म्हणजे रॅडियल आहे. दोघांमधला अँगल 90 डिग्री. मग जो वेलॉसिटीचा कंपोनंट फोर्सला परपेंडिक्युलर आहे त्या वेलॉसिटीची डायरेक्शन बदलणार नाही. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण काही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत की जे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन याच्याशी रिलेटेड आहेत. बघूया पहिला क्वेश्चन सुरू करूया. काय होतं क्वेश्चन, काय सांगतो? अ 1 kg ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ वॉल विथ वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द वॉल. याच्याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, समजावलं होतं की जर समजा अशा वॉलकडे एक व्हर्टिकल वॉल आहे ज्याच्याकडे एक ऑब्जेक्ट एखादा बॉल जो काही इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत येतोय, समजा याचा स्पीड काहीतरी v असेल आणि रिफ्लेक्ट होऊन तेवढ्या स्पीडने माघारी जाणार आहे बाउन्स केल्यानंतर. पण इथं दोन केस होत्या की अँगल नेमका कोणासोबतचा असू शकतो, की आपण पहिल्यांदा समजावून सांगितलं होतं अँगल हा वॉलला असणाऱ्या नॉर्मल सोबतचा असू शकतो किंवा वॉल सोबतचा असू शकतो. सो असा क्वेश्चन समोर आल्यानंतर पहिलं ऑब्झर्वेशन करायचं आहे अँगल कोणासोबतचा आहे. तर इथं काय सांगितले बघा, 60 डिग्री हा अँगल कोणासोबतचा आहे? विथ द वॉल. म्हणजे इथला अँगल दिलाय 60. आणि या केसमध्ये आपण जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल तर चेंज इन मोमेंटम याची मॅग्निट्यूड घेतली होती 2mv साइन थीटा. जर अँगल इकडला असेल तर 2mv कॉस थीटा होतं, बट जर वॉल सोबतचा अँगल असेल तर 2mv साइन थीटा. आणि याच्यावरती आपण सॉल्व करूया. and reflect at the same angle if it remains in contact with wall for 0.1 second then the force exerted. so आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. बट फोर्सचा फॉर्म्युला आत्ता आपण शिकल्याप्रमाणे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम घेता येतं. आणि या कोलिजनमध्ये ज्यावेळेस बॉल इकडून v एवढ्या स्पीडने इथे आदळेल तो इकडे निघून जाईल vच्या स्पीडने. जर येताना आणि जाताना दोन्ही वेळेस वॉल सोबतचा अँगल असणार आहे 60 डिग्री. आणि इथं जो जेवढा वेळ तो कॉन्टॅक्टमध्ये राहतोय तो टाइम आपल्याला किती सांगितलाय? 0.1 सेकंड. सो F इज इक्वल्स टू डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. काय काय लिहिणार आपण? 2mv साइन थीटा अपॉन डेल्टा टी, त्याची व्हॅल्यू आहे 0.1. मासची पण व्हॅल्यू ठेवू शकता. सो अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्या ऑब्जेक्टचं मास जे आहे ते किती सांगितले बाळांनो? 1 kg. आणि त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी जी आहे त्याची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला? 1 मीटर पर सेकंड. सो 2 इंटू मासच्या ऐवजी आपण 1 लिहिणार, वेलॉसिटीच्या ऐवजी सुद्धा 1 लिहिणार. साइन थीटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 60 डिग्री आणि डिवाइडला टाइम आहे 0.1.
सो याला जर आपण सॉल्व केलं तर 2 sin 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेलच √3/2 आणि त्याला मल्टिप्लाय आहे 0.1. सो इट विल बी, जर हा पॉईंट आपण गायब करायचा म्हणलं तर 20√3 डिवाइडला फक्त 2 उरेल आणि याचं फायनल आन्सर असेल 10√3. तर हा झाला फोर्स. आणि ठीक आहे, ऑप्शनमध्येच युनिट सांगितलेले आहेत. सो आपण इथं कोणता ऑप्शन निवडणार बाळांनो? ऑप्शन सी इज द करेक्ट चॉईस. तर अशा प्रकारचा एक सिंपल टाईपचा न्यूमेरिकल होता. सो हा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. हा क्वेश्चन न्यूटन सेकंड लॉच्या सेकंड कंडिशन बद्दलचा आहे. आपण 2 कंडिशन घेतल्या होत्या की आयदर मास कॉन्स्टंट वेलॉसिटी बदलणार अथवा वेलॉसिटी कॉन्स्टंट मास बदलणार आहे. बघूया काय सांगतंय. अ 600 kg रॉकेट इज सेट फॉर व्हर्टिकल फायरिंग. आधी क्वेश्चन समजून घेऊ. एक रॉकेट आहे, त्या रॉकेटचं जे कंप्लीट मास आहे ते 600 kg आहे, ते व्हर्टिकल ठेवले आणि जर इथं ब्लास्ट केलं तर ते वरती निघून जाणार आहे. पुढे काय म्हणतंय, इफ द एक्झॉस्ट स्पीड इज 1000 मीटर पर सेकंड. हा रॉकेट वरती जात असताना त्या रॉकेटचा जो स्पीड असणार आहे तो किती असणार आहे बाळांनो? 1000 मीटर पर सेकंड असेल. द मास ऑफ द गॅस इजेक्टेड पर सेकंड टू सप्लाय द थ्रस्ट नीडेड टू ओव्हरकम द वेट ऑफ रॉकेट इज. म्हणजे हा रॉकेट ज्यावेळेस वरती पाठवायचं आहे, त्या रॉकेटला वरती पाठवत असताना त्याचं जे फ्यूल बर्न होऊन जे मास बाहेर पडणार आहे, जेव्हा किती ते फ्यूल कितीच्या रेटने बर्न व्हायलंय आणि ते एक्झॉस्ट म्हणजे बाहेर पडणार आहे इन द फॉर्म ऑफ स्मोक, त्यावेळेस ते dm/dt म्हणजे त्या रेट ऑफ चेंज ऑफ मास किती असेल हे विचारते. न्यूटन सेकंड लॉ नुसार आपण शिकलो होतो F इज इक्वल्स टू V dm/dt. आता आपल्याला विचारलेलं आहे dm/dt किती असेल, तर त्यासाठीचा फॉर्म्युला मिळणार dm/dt इज इक्वल्स टू F/v. मग आता फोर्स किती घेणार, आपल्याला वेलॉसिटी सांगितलेला आहे की 1000 मीटर पर सेकंड. मग फोर्स आपण घेणार किती, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो क्वेश्चन नीट वाचायचं आहे. टू ओव्हरकम द वेट ऑफ रॉकेट इज, म्हणजे तेवढाच फोर्स अप्लाय करायचा आहे जेवढं त्या रॉकेटचं वेट असणार आहे. आणि वेट किती असणार याचा, mg अपॉन वेलॉसिटी ऑफ रॉकेट इज इक्वल्स टू dm/dt. आणि याला सॉल्व करूया की मास दिलेला आहे 600 kg, जी ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकतो आणि वेलॉसिटी दिलेली आहे 1000 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी SI युनिट मध्ये, मास सुद्धा SI मध्ये आहे आणि जी ची व्हॅल्यू सुद्धा आपण SI सिस्टीम मधलेच निवडलेली आहे. सो dm/dt याची व्हॅल्यू किती येईल बाळांनो आता, तर dm/dt विल बी, हा 1 0 हा 1 0, हे 2 0 आणि हे 2 0 काय झाले, कॅन्सल. सो 6 किलोग्रॅम पर सेकंड. हे झालं आपलं फायनल आन्सर. पुन्हा एकदा इथं कोणता ऑप्शन आला आपल्याकडे, ऑप्शन नंबर सी. तर हे झाले 2 क्वेश्चन. आणखी काही क्वेश्चन आपण पुढे डिस्कस करूया. हा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. तिथे काय सांगितलंय व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला. आधी क्वेश्चनचा अर्थ, अ बॉडी ऑफ मास, पुन्हा बॉडीचं काय काय सांगितलेलं आहे, मास. सो क्वेश्चन वाचत असताना पहिली काळजी घ्यायची आहे की त्या क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्या आधारे आपल्याकडे कोणत्या कोणत्या क्वांटिटीच्या व्हॅल्यूज मिळू शकतात ते आधी ठरवून घ्यायचं आहे. सो ज्या ऑब्जेक्ट बद्दलचं डिस्कशन चालू आहे क्वेश्चन मध्ये, तो ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे आपल्याला 4 kg. एक्सपिरियन्स 2 फोर्सेस F1 अँड F2. व्हॅल्यूज काय आहेत ते आपल्याला समोर दिसत आहेत. तर द ॲक्सलरेशन ऍक्टिंग ऑन द बॉडी इज, आपल्याला काढायचंय ॲक्सलरेशन. काय शिकला होता न्यूटन सेकंड लॉ, तर F इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. परंतु इथं जो F घेणार आपण तो कोणता घेणार, तर तो रिझल्टंट फोर्स असला पाहिजे. काय असला पाहिजे, रिझल्टंट फोर्स असला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर नेट ॲक्सलरेशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला बनणार रिझल्टंट अथवा नेट फोर्स अपॉन मास. मग नेट फोर्स जर वेक्टर फॉर्मचा विचार जर आपण केला तर नेट फोर्स आपण कसा काढणार बाळांनो इथं, तर F1 बार प्लस F2 बार. वेक्टर फॉर्म मध्ये रिझल्टंट काढायचा असेल तर आपण दोन्ही वेक्टरची काय करतो, ॲडिशन करतो. मग F1 बार प्लस F2 बार जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं बघू शकता F1 ची व्हॅल्यू काय सांगितलेली आहे आणि इथं F2 ची व्हॅल्यू काय सांगितलेली आहे. त्या आधारे आपण दोघांची ॲडिशन करायची आहे. काय काय होऊ शकते ॲडिशन इथं, तर F1 ची व्हॅल्यू आहे 5i कॅप प्लस 8j कॅप प्लस 7k कॅप. सो दिस इज F1. इथं प्लस आहे इक्वेशन मध्ये. F2 ची व्हॅल्यू सांगायची आपल्याला, काय लिहायची इथं, 3i कॅप मायनस 4j कॅप मायनस 3k कॅप.
divided by mass of the object given is 4. नाऊ आय कॅपचा कोइफिशियंट आय कॅपच्या कोइफिशियंट सोबत ऍड करायचं आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय ते सेम कोइफिशियंट मध्ये झाली पाहिजे. त्यामुळे 5i प्लस 3i इट विल बी 8i कॅप 8j मायनस 4j. इथं प्लस 8j आहे, इथं मायनस 4j आहे. सो इट विल बी प्लस 4j कॅप आणि 7k मायनस 3k इट विल बी अगेन प्लस 4k कॅप डिवायडेड बाय 4. आता या 4 ने सगळ्यांना जर डिवाइड केलं आपण तर काय काय उरतं, इकडे लिहूया. काय काय राहतं बाळांनो, हे 2i कॅप प्लस j कॅप आणि प्लस k कॅप. सो दिस विल बी द ॲक्सलरेशन. समजा इथं जर तुम्हाला ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड काढा असा प्रश्न आला असेल तर आपण ते काढणार या प्रकारे की अंडर रूट ऑफ आय कॅपचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर प्लस जे कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर तो असणार 1 स्क्वेअर प्लस के कॅपचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे पुन्हा एकदा 1 स्क्वेअर. सो याची व्हॅल्यू किती मिळेल, अंडर रूट ऑफ 2चा स्क्वेअर असणार 4 प्लस 1 प्लस 1 इट विल बी अंडर रूट ऑफ 6. आणि हे आहे आपलं नेट ॲक्सलरेशन त्याची मॅग्निट्यूड. जर क्वेश्चनमध्ये वेक्टर फॉर्म विचारला तर हे आन्सर असणार आहे, जर मॅग्निट्यूड विचारली तर हे आन्सर असणार आहे. तर हा होता एक क्वेश्चन. आणखी एक दोन क्वेश्चन आहेत ते पाहूया. सो क्वेश्चन समजून घ्यायचं आहे आधी. काय सांगतो आपल्याला क्वेश्चन हा, तर अ क्रिकेट प्लेयर कॅचेस अ बॉल ऑफ मास 120 ग्रॅम. आता बघा इथं आपण जे काही क्वेश्चन आतापर्यंत बघतोय आपल्या आयुष्यातल्या दररोजच्या घटनांसोबत आपण फिजिक्सला रिलेट करायचा प्रयत्न करतोय. आपण ज्यावेळेस क्रिकेट खेळतो त्यावेळेस तिथं फिजिक्स वापरलं जाणार आहे आणि हे 2D मध्ये आपल्याला माहितीच आहे. तसंच इथं क्रिकेट प्लेयर कॅचेस अ बॉल ऑफ मास 120 ग्रॅम मुव्हिंग विथ 25 मीटर पर सेकंड स्पीड. इथं नीट ऑब्झर्व करायचं आहे बॉलचं मास SI मध्ये नाहीये, त्याला कन्वर्ट करूया नंतर. इफ द कॅचिंग प्रोसेस कम्प्लिटेड इन 0.1 सेकंड म्हणजे एक क्रिकेट प्लेयर आहे जो येणाऱ्या बॉलला कॅच करतोय. बॉलचा जो स्पीड आहे तो सांगितलेला 25 मीटर पर सेकंड. बॉलचं मास सुद्धा दिलेलं आहे 120 ग्रॅम आणि तो कॅच करत असताना जेवढ्या वेळामध्ये बॉलला पकडणार आहे तो टाइम किती सांगितलाय आपल्याला 0.1 सेकंड. मग आपल्याला काढायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. म्हणजे डायरेक्शन वेक्टर फॉर्म विचार करायचा नाहीये, फक्त मॅग्निट्यूड काढायचे की त्यावेळेस तो बॉल पकडण्यासाठी बॉलने त्या हातावरती अप्लाय केलेला अथवा हातांकडून बॉलवरती अप्लाय होणारा फोर्स किती असू शकतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं पुन्हा एकदा आपण काय लिहिणार, तर हा जो फोर्स काढायचा असेल तर चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाइम. हे प्रोसेस किती वेळामध्ये कंप्लीट झाले, टाइम किती सांगितलाय 0.1. राहिला प्रश्न चेंज इन मोमेंटम. इथं फक्त मॅग्निट्यूड काढायचे त्यामुळे आपण वेक्टर फॉर्म लिहिणार नाहीयेत. मॅग्निट्यूड फायनल मोमेंटम बॉल थांबतोय त्यामुळे फायनल मोमेंटम 0 असणार. इनिशियल मोमेंटम असणार 25 इंटू मास ऑफ दी बॉल. सो इथं फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम पण फक्त मॅग्निट्यूड काढायचे आहे म्हणून आपण त्यांचा मॉड घेणार. सो फोर्स विल बी 0 मायनस इनिशियल मोमेंटम. मास किती दिले बाळांना याचा इथे लिहूया. मास ऑफ दी बॉल इज गिवन 120 ग्रॅम. पण हे CGS मध्ये आहे, SI मध्ये करण्यासाठी काय होणार ते 0.12 किलोग्रॅम. कन्वर्जन फॅक्टर आपल्याला माहिती असतीलच की ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं असतं. मग हे मास झालं. वेलॉसिटी डायरेक्ट SI मध्ये दिले त्यामुळे सेपरेट लिहित नाही, डायरेक्ट व्हॅल्यू ठेवूया. मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलॉसिटी. सो मास आहे 0.12 मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी इज 25 अपॉन टाइम गिवन इज 0.1. बट पुन्हा एकदा इथं आपण मॉड टाकतोय कारण आपल्याला फक्त मॅग्निट्यूड काढायचे. सो 0 मायनस जे काही येईल ते निगेटिव्ह टर्म येईल पण मॉड असल्यामुळे आपण त्याला पॉझिटिव्ह लिहू. सो फायनल आन्सर असणार 0.12 इंटू 25 डिवायडेड बाय 0.1. पॉईंट जर शिफ्ट केला आपण तर हे येणार 1.2 मल्टिप्लाय बाय 25. डिवाइडला 1 लिहायची गरज नाहीये. 25चा टेबल म्हणू शकता. 25 2 जा 50 कॅरी 5 25 1 जा 25 प्लस 5 इट विल बी 30 आणि डेसिमल पॉइंट आफ्टर 1 डिजिट फ्रॉम राइट साइड. सो दिस विल बी द व्हॅल्यू फॉर फोर्स अँड द युनिट विल बी in SI system that is 30 Newton. This is the force applied by the ball on the hands of cricketer अथवा by the hands on the ball. आता हे असं काय म्हणतोय ते थर्ड लॉ मध्ये आपण बघणार आहोत की ऍक्शन रिएक्शनचा काय रिलेशन आहे वगैरे. हा क्वेश्चन कळलाय. पुढचा क्वेश्चन बघूया आता.
तर काय सांगतो हा क्वेश्चन बघा, समजून घेऊया आधी. ॲट एनी इन्स्टंट द वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ऑफ मास 500 ग्रॅम इज, दिस इक्वेशन इज फॉर वेलॉसिटी. युनिट चेक करायचं आहे, मीटर पर सेकंद दिले. इफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ॲट टी इक्वल टू 1, टाइम 1 सेकंद असताना किती फोर्स ऍक्ट व्हायला ते पण वेक्टर फॉर्म मध्ये सांगितलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी, तर आपल्याला दिले वेलॉसिटी आणि फोर्स सांगितलाय, बट फोर्स मध्ये पण एक अननोन आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे की इथं जे कॅपचा जो कोइफिशियंट दिसतोय एक्स, त्याची व्हॅल्यू किती असेल. मास दिले का बघू शकतो आपण याच्यामध्ये, 500 ग्रॅम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. सो वी हॅव गिवन दॅट v इज इक्वल्स टू, इट इज 2t i cap plus 3t square j cap. Now first of all find out the acceleration of the particle, and according to definition acceleration is the rate of change of velocity. So if we differentiate the above equation, the derivative of 2 into t will be 2 I cap plus 3 derivative for t square, it will be 2t j cap. So equation for acceleration is 2 I cap plus 6 j cap, sorry 2 I cap plus 6 t, 2 I cap plus 6 t j cap. So this is the equation for acceleration, and acceleration at a time t equal to 1, हे काय कॅल्क्युलेट करतोय आपण, आपल्याला जे काही कॅल्क्युलेट करायचं आहे टाइमच्या जागी 1 ठेवून कॅल्क्युलेट करायचं आहे. इट विल बी 2 I cap प्लस 6, टाइम्स जागी जर 1 ठेवलं तर आपण ते 6 into 1 6च राहील. सो 6 j cap, दिस इज द ॲक्सलरेशन. परंतु आपल्याला रिलेशन विचारले फोर्ससाठी, तर फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, फोर्स असतो मास इंटू ॲक्सलरेशन. सो पुन्हा चेक करूया, मास किती सांगितलंय 500 ग्रॅम. ग्रॅम हे SI युनिट आहे का, नाही, म्हणजे त्याला जर CGS मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार आणि 500 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये होणार 0.5. हे झालं माससाठी. आणि ॲक्सलरेशन किती कॅल्क्युलेट केलं आपण इथं, 2 I cap प्लस 6 j cap. जर तुम्ही 0.5 ने मध्ये मल्टिप्लाय केला, 0.5 म्हणजेच 1/2, 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल. फर्स्ट टर्म राहते फक्त I cap प्लस 1/2 into 6, इट विल बी 3 j cap. दिस इज द इक्वेशन फॉर फोर्स इन वेक्टर फॉर्म. सो याला जर आपण कंपेअर केलं गिवन इक्वेशन सोबत, गिवन इक्वेशन काय होतं बाळांनो, गिवन इक्वेशन इज काय आहे ते, एफ बार इज I cap प्लस x j cap. इथं क्रॉस चेक करू शकता, I cap चा कोएफिशियंट 1 आहे, इथं पण I cap चा कोएफिशियंट 1 आहे, इथं j cap चा कोएफिशियंट x आहे, या ठिकाणी j cap चा कोएफिशियंट किती आहे 3. सो याला जर कंपेअर केलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 3. सो हे आहे फायनल आन्सर. सो ऑप्शन आपण सी चूज करणार आहोत आणि बहुतेक हा लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओ मधला. बघूया काय क्वेश्चन आहे. अ बॉडी ऑफ मास 500 ग्रॅम मूव्ज अलॉंग एक्स ॲक्सिस. आता इथं पुन्हा एकदा एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे ज्याचं मास 0.5 kg. असं काय म्हणतोय, कारण 500 ग्रॅम CGS मध्ये आहे, SI मध्ये काय होणार 0.5 kg. हा मूव्ह करतोय अलॉंग एक्स ॲक्सिस सच दॅट इट्स वेलॉसिटी व्हॅरीज विथ डिस्प्लेसमेंट according to the equation. So v is equals to given value for velocity is v depends on displacement, so it's 10√x. आणि युनिट चेक करू शकता, द युनिट इज मीटर पर सेकंड. सो वेलॉसिटी SI सिस्टीम मध्ये, म्हणून मासला पण आपल्याला पुढे चलून कन्वर्ट करावं लागेल SI मध्ये. सो v दिले 10√x. द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज, एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला. फोर्स काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन काय असतं बाळांनो, तर ॲक्सलरेशन इज dv/dt. याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण काढला, 10√x चा डेरिव्हेटिव्ह येईल, 10 कॉन्स्टंट असणार, √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. परंतु इथं डेरिव्हेटिव्ह काढतोय विथ रिस्पेक्ट टू t, इथं व्हेरिएबल आहे x, त्यामुळे इकडे लिहिणार पुन्हा dx/dt. x हे डिस्प्लेसमेंट असणार आहे. सो इथं 2 ने 10 ला डिवाइड केलं तर a विल बी 5/√x आणि dx/dt म्हणजेच वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. जर व्हॅल्यू आपण ठेवली 5/√x इंटू वेलॉसिटी, त्याची व्हॅल्यू आपल्याला पुन्हा एकदा तीच यूज करायची जी क्वेश्चन मध्ये सांगितली आहे, दॅट इज 10√x. दिस √x विल बी कॅन्सल्ड आउट. सो ॲक्सलरेशन विल बी
50 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ॲक्सलरेशन. परंतु आपल्याला विचारलं काय पाहू शकता, फोर्स विचारलेला आहे. मग फोर्सचा फॉर्म्युला न्यूटन सेकंड लॉ नुसार काय आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. मास दिलेला आहे किती, 500 ग्रॅम. परत त्याला SI मध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार, ते 0.5 इंटू ॲक्सलरेशन इज 50. सो या जर मल्टिप्लाय केला तर 250 यायला पाहिजे. परंतु पॉईंट हा राईट साईड करून एका डेसिमल पॉईंट हा एका डिजिट नंतर आहे, त्यामुळे इट विल बी 25.0 म्हणजेच 25 न्यूटन. दिस इज द व्हॅल्यू फॉर फोर्स ॲक्टिंग ऑन दी पार्टिकल. द पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग एक्स डायरेक्शन. ठीक आहे, दॅट्स इट. इथं थांबूया. जे काही राहिलेला कंटेंट आहे तो आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.